दिवसाभरामध्ये मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलेलं आहे। दरम्यान अंधेरीच्या मरोळमधनं आपण आता अपडेट घेऊया। अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी। मुंबईमधली परिस्थिती आपण बघतोय। मुंबई उपनगरामध्ये आज जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। किंबहुना काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झालेली होती। प्रचंड भरून आलेलं आहे, सगळीकडे प्रचंड ढग आहेत आणि त्यानंतर आता आपण बघतोय अंधेरी सबवे परिसरामध्ये पाणी साचलंय आणि काही काळ सबवे बंदही होता। मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार आहे आणि हवामान विभागाने वर्तवलेल्या ऑरेंज अलर्टनुसार ठिकठिकाणी जोरदार पाऊसही आहे। या पावसामुळे विलेपार्ले परिसरामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय। मिलन सबवे परिसरामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे नागरिकांना आणि ड्रायव्हर्सना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। याच अनुषंगाने आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। सध्या आपण पश्चिम द्रुतगती मार्गावरती आहोत। सखल भागामध्ये आता पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे। आज मुंबई हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे। ब्रिजवरून जे पाणी येतंय हे सगळं या सर्व्हिस रोडला साठत आहे। सध्या आपण बघू शकतो महानगरपालिकेचे पंपिंग मशीन देखील चालू करण्यात आले आहेत। या पाण्यामुळेच कुठेतरी नागरिकांना अडचण होत आहे। ट्रॅफिक जॅम देखील मोठ्या प्रमाणावरती होत आहेत। जे दुचाकी स्वार आहेत त्यांना देखील या पाण्याचा अडचण होत आहे। त्यामुळे आता कुठेतरी पाणी हे सखल भागामध्ये भरण्यास सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। आपण आता दृश्यांमध्ये देखील बघू शकता कशा प्रकारे पाणी भरते। त्यामुळे जे नागरिक आहेत त्यांना कुठेतरी त्रास होतोय। वेळेवरती पोहोचण्यासाठी त्यांना उशीर होत आहे आणि महानगरपालिकेकडून आता सक्शन मशीनद्वारे हे पाणी काढण्यास सुरुवात होत आहे। कॅमेरामन अजित कदम सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई।